राज्याच्या शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळ्यात नाशिक पोलिसांच्या गळाला एक बडा मासा लागलाय। काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप असा राजकीय प्रवास केलेल्या जळगावमधील संजय गरुडला एसआयटीने बेड्या ठोकल्यात। स्वतःच्या 15 शाळांमधनं तब्बल 177 शिक्षकांना बोगस शालार्थ आयडी गरुडने मिळवून दिल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात समोर आलाय आणि त्यामुळे या घोटाळ्यात आणखी बडे मासे पोलिसांच्या गळाला लागायची शक्यता निर्माण झाली आहे। गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या शिक्षण क्षेत्रात चर्चेत असलेला शालार्थ आयडी घोटाळ्यात मोठा मासा गळाला लागलाय। जळगाव जिल्ह्यातील जामनेर इथल्या भाजप नेता संजय गरुडला नाशिक पोलिसांनी मोठ्या शिताफीनं अटक केली आहे। अनेक महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत असलेल्या संजय गरुडला सोलापूरच्या फार्म हाऊस मधून अटक केली आहे। शालार्थ आयडी घोटाळ्यात संजय गरुडला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे। जळगावचा तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना अटक झाली आहे। तपासात गरुडचे धागेदोरे नाशिक पोलिसांना मिळाले होते। त्यात धक्कादायक बाब म्हणजे गरुड याने स्वतःच्या संस्थेच्या 15 शाळांमध्ये एकाच दिवशी 177 शिक्षकांना बोगस कागदपत्रांच्या आधारे एकाच दिवसात बोगस शालार्थ आयडी मिळवून दिल्याचं समोर आलंय। इतकंच नाही तर गरुड याने स्वतःच्या मुलासह नातलगांना आपल्याच संस्थेत बोगस पद्धतीनं शालार्थ आयडी मिळवून दिल्याचं तपासात उघडकीला आलंय। गंभीर बाब म्हणजे वैयक्तिक मान्यता आणि शासन मान्यता याचा कुठलाच ताळमेळ संस्थेच्या दप्तरी आढळून आला नसून अनेक शिक्षकांना गरुडने वेतनही दिलं नसल्याची बाब तपासात समोर आली। कोट्यवधी रुपयांचा गरुड यानं डल्ला मारल्याचा पोलिसांना संशय आहे। आज नाशिक रोड न्यायालयात संजय गरुडला नाशिक पोलिसांनी हजर केलं। संजय गरुडला 3 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। या शिक्षकांना कुठल्याही प्रकारचं काम न करता मग यांनी एकतरी राबवून घेतलंय, हे कोणत्या पद्धतीचं आहे किंवा यांचे आदेश हे 19 नंतरचे आहेत आणि दाखवलेत ते आधीचे, अशाप्रमाणे यांनी बनावट केलेली आहे। ही तपास चालू आहे आमचा आणि या तपासामध्ये आता आणखी काही अधिकारी काही हे होण्याची शक्यता आहे, अटक होण्याची शक्यता आहे। 3 तारखेपर्यंतची पोलीस कोठडी मिळालेली आहे। संजय गरुडची कहाणी फक्त हिमनगाचं टोक आहे। या संपूर्ण शालार्थ आयडी घोटाळ्याची पाळंमुळं उत्तर महाराष्ट्रात रुजली आहेत। विशेषतः जळगाव आणि धुळ्यात अनेक बोगस शालार्थ आयडी शिक्षण संस्थाचालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वाटल्याचं तपासात समोर आलंय। याआधीच धुळ्याचे प्रशांत वाडिले आणि निवृत्त शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना अटक झाली आहे। हिंगोणीकर यांनी 2011 ते 2015 दरम्यान जळगावमध्ये शिक्षणाधिकारी असताना तब्बल 259 जणांना स्वतःच्या सहीने बनावट आयडी वाटले होते। विशेष म्हणजे हिंगोणीकर हे 64 कविता संग्रह प्रकाशित झालेले कवी सुद्धा आहेत। यापूर्वी तत्कालीन शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण, नितीन उपासनी यांनाही अटक करत नाशिक पोलिसांनी रडारवर घेतलं होतं। एकाच दिवसामध्ये तब्बल 177 बोगस शालार्थ आयडी काढून देणारा संजय गरुड नाशिक पोलिसांच्या जाळ्यात अडकल्यानंतर गरुड सोबत ज्यांचे या संपूर्ण शालार्थ आयडी प्रकरणामध्ये हात बरबटलेले आहेत अशा सर्व राजकीय यांसह आता अनेक अधिकाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणलेले आहेत। अनेक राजकीय नेते आणि शिक्षण अधिकारी आता सध्या मोबाईल बंद करून पोलिसांना गुंगारा देत आहेत। गरुडची आता नाशिक पोलिसांच्या माध्यमातून कसून चौकशी केली जाते आणि या चौकशीत अनेक बड्या माशांची नावं या निमित्तानं समोर येण्याची शक्यता आहे। बनावट शालार्थ आयडींच्या माध्यमातून शेकडो कोटी रुपयांचा निधी लाटण्यात आलाय। याचा सखोल तपास आता नाशिक पोलीस करतायत। त्यामुळे आगामी काळात राज्यातील आणखी काही बडे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे। शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रातून समाजाला दिशा मिळायला हवी, तिथे राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन कोट्यवधी रुपयांचा दरोडा टाकला, हीच मोठी शोकांतिका आहे। किरण ताजनेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, नाशिक।